बातमी टीईटी पेपर फुटी संदर्भातली। नीट पाठोपाठ टीईटीचा पेपरही फुटल्यानं राज्यभरात मोठी खळबळ उडाली। या प्रकरणी भिवंडीतून अटक करण्यात आलेल्या तीनही आरोपींना 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली, तर 2 संशयित आरोपी अजूनही फरार असल्याची माहिती आहे। दरम्यान टीईटी पेपर फुटी प्रकरणावरून पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी भाजपवर गंभीर आरोप केले। 2018च्या टीईटी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आणि परीक्षा विभागाचा तत्कालीन तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर याचा उल्लेख करत रोहित पवारांनी भाजपवर निशाणा साधला। अभिषेक सावरीकरनं नुकताच भाजपात प्रवेश केला। मोठ्या नेत्यांसोबत त्याची उठबस आहे, पण टीईटीचा पेपर फुटताच अभिषेक सावरीकरनं आपलं सोशल मीडिया अकाउंट डिलीट केल्याचा दावा रोहित पवारांनी केला। त्याला कुणाचा वरदहस्त आहे हे उघड व्हावं अशी मागणीही रोहित पवारांनी केली। त्यामुळे रोहित पवारांच्या आरोपांना भाजप आता काय उत्तर देणार पाहणं महत्त्वाचं आहे। रोहित पवार यांनी ट्विट करून म्हटलंय की 2018च्या टीईटी घोटाळ्यातील आरोपी अभिषेक सावरीकर यानं भाजपात गेल्यावर मोठ्या नेत्यांच्या घरी उठबस सुरू केली। त्यानं संभाजीनगरमधील एका तरुणाला सरकारी नोकरीचं आमिष दाखवून 21 लाखांचा गंडा घातला। टीईटी घोटाळा समोर येताच अभिषेक सावरीकरनं आपलं सोशल मीडिया अकाउंट डिलीट केलं। कुणाकुणाशी त्याचे क्रिस्टल क्लिअर संबंध होते, कुणी त्याचे लाड पुरवले, उघड व्हावं।